सध्याच्या युद्धाच्या स्थितीमध्ये निर्यातीवर परिणाम होतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव आणि अन्य भाजीपाल्याचे फळांचे बाजारभाव कमी होऊ शकतात, घसरू शकतात. अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बातम्या येत आहे. ही फक्त त्यांनी अर्धीच बाजू किंवा पाव बाजू सांगितलेली आहे. पूर्ण बाजू सांगितलेली नाही. सकारात्मक बाजू काय ते आपण समजून घेऊया. सकारात्मक बाजू आणि एक महत्त्वाची मोठी बातमी अशी आहे की दुबईमध्ये भारतीय कांद्याचे बाजारभाव हे तिप्पट चौपट झालेले आहेत. कुवेतमध्ये भारतीय कांद्याचे बाजारभाव हे दुप्पट झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी भडका उडण्याची शक्यता आहे. या बाजारभावामुळे कुणाला फायदा होईल, शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि आत्ताच्या स्थितीमध्ये त्याच्यावर 1-2 दिवसात काय उपाय निघणार आहे. भारत सरकार, अपेडा आणि कांदा निर्यातदार असतील किंवा आणखी शेतमाल निर्यातदारांच्या संघटना याच्यावर चर्चा करतायत आणि त्यावर एक चांगलं सोल्युशन निघण्याची अपेक्षा आहे होळी संपेपर्यंत. नकारात्मक गोष्टीवर लक्ष न देता सकारात्मक गोष्टी आपण बघूया. आज या व्हिडिओमध्ये सर्वच गोष्टी जाणून घेऊया. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार, दिनांक 2 मार्च 2025. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना होळी पौर्णिमेच्या आणि धुलीवंदनाच्या लाख लाख शुभेच्छा. आपल्याला त्रास देणारे जे घटक आहे, आपल्याला लुटणारे जे घटक आहे, त्या सर्वांची, त्या नकारात्मक घटकांची होळी हो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सुख समृद्धी आणि धनधान्याची बरसात आपल्या शेतामध्ये हो, आपल्या कांद्याला चांगला भाव मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आता सर्वात महत्त्वाची जी बातमी आहे ती निर्यातदारांनी दिलेली आहे. ती अशी आहे की दुबईमध्ये कांद्याचे जे दर होते, भारतीय कांद्याचे, अगदी मागच्या आठवड्यातच कशाला की शनिवारपर्यंत भारतीय कांद्याचे दर युद्धजन्य परिस्थितीच्या आधी 0.80 ते 0.90 दिरहमपर्यंत खाली आलेले होते. आता ते 2.90 ते 3.10 पर्यंत पोहोचलेले आहेत. याचा भारतीय रुपयामध्ये सांगायचं झालं तर त्याचा आहे की 20 रुपयापासून 20 रुपये जे दर होते ते आता 75 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत. याचा अर्थ या सगळ्यात कुणाला तरी फायदा होणार आहे. मग तो कुणाला फायदा होणार आहे ते आता सगळ्यात आधी बघूया. सर्वात मोठा फायदा दुबईच्या आयातदारांना होतो आहे. दुबईमधल्या ज्यांनी आयात केलाय त्यांना होणार. दुसरा फायदा आपल्याकडचे असे व्यापारी की ज्यांचा कांदा ट्रान्झिटमध्ये आहे, म्हणजे प्रवासात आहे किंवा तिथं पोहोचलेला आहे किंवा नुकताच पोहोचला आहे किंवा ज्यांचे व्यवहार कांदा पोहोचल्यानंतर होणार आहे आणि असा कांदा मोठ्या प्रमाणात गेलेला आहे, त्या सगळ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि काही प्रमाणात निर्यातदारांना होणार आहे. या सगळ्या याच्यात बाजारभाव जर कोणी पाडत असतील किंवा 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, तर त्यांना हा प्रश्न विचारा की तुम्ही बाजारभाव पाडतायत पण तिकडची काय परिस्थिती ते आम्हाला एकदा सांगा. आता ही जी परिस्थिती आहे या युद्धजन्य स्थितीमुळे उद्भवलेली, ही किती दिवस चालणार आहे? तर आणखी 2 ते 3 दिवसानंतर याच्यावर एक चांगलं सोल्युशन निघेल. तोपर्यंत तुम्हाला अनेक बाजार समित्यांना होळीची, धुलीवंदनाची आणि नंतर आणखी एक एक्स्ट्रा सुट्टी, अशी सुट्टी आहे. ही सुट्टी संपवून जेव्हा गुरुवारी तुम्ही शेतमाल बाजारात आणाल त्यावेळेस परिस्थिती बदललेली असेल किंवा फार फरक न पडता तुमच्या कांद्याचे बाजारभाव कोसळणार नाहीत. परत एकदा सांगतो, होळीच्या सुट्टीनंतर जेव्हा तुम्ही कांद्याचे लिलाव करायला याल त्यावेळेस ही परिस्थिती बदललेली असेल किंवा तुमच्या कांद्याचे बाजारभाव पडणार नाहीत. हा असा एक होरा निर्यातदारांनी आणि काही जाणकार व्यापाऱ्यांनी सांगितलेला आहे, काही विश्लेषकांनी सांगितलेलं आहे. आता पुढे जाण्यापूर्वी ही परिस्थिती काय युद्धाची आणि काय किती कंटेनर अडकले काय हे सगळं आपण समजून घेऊया. या संदर्भात अशी माहिती आम्ही तुम्हाला देत असतो, वेगळी माहिती देत असतो की जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती सक्षम व्हावे शेतकरी आणि त्यांना उगाच नैराश्य येऊ नये. नाहीतर काय होतंय की बाहेरचा मीडिया नकारात्मक बातम्या देऊन कोणासाठी काम करून किंवा त्या याच्यासाठी त्यांनी त्यांचा उल्लू सीधा करून घेतात आणि याचा परिणाम शेतकऱ्यांच्या बाजारभावावर अंतिमता होतो. बाकी फार नुकसान कोणाचं होत नाही. म्हणजे 10 पैसे निर्यात हे सबसिडी कमी झाली तर सगळे ओरडतात व्यापारी वगैरे. हे त्याविषयी आता बोलायला नको, हे तुम्हाला माहिती आहे. पुढे जाण्यापूर्वी हिरव्या बटनावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला
शेवटपर्यंत म्हणजे या आठवड्याचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील जिल्हावार, तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून अनेक शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही सदस्य होऊ शकता. काही सदस्यांचं म्हणणं असं आहे किंवा काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 8 दिवसांचं आम्हाला सांगतात, तुम्ही महिनाभराचं सांगा. महिनाभराचं सांगताना मी सांगायला काही हरकत नाही, वर्ष काय 5 वर्षाचे बाजारभाव सांगेन. पण त्या संदर्भात तसा डेटा पाहिजे तसा नाही आहे. जोपर्यंत आपल्याकडे पूर्णपणे उन्हाळी कांद्याची आवक सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचे बाजारभाव सांगता येणार नाही. एकदा उन्हाळी कांद्याची आवक झाली सुरू की त्याच्यानंतर पुढचा कल समजेल आणि त्यानंतर मी कदाचित महिना काय 4 महिन्यांचे भविष्य तुम्हाला सांगू शकतो. पण त्यामध्ये अचूकता येणार नाही, जेवढी अचूकता 8 ते 10 दिवसाच्या याच्यामध्ये येते. आता सध्या बंदरांमध्ये जे कंटेनर अडकलेले आहेत युद्धजन्य स्थितीमुळे, साधारण कांद्याचे 120 कंटेनर अडकलेले आहेत. आता निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार हे जे कंटेनर अडकलेले आहेत या कंटेनरला जहाजावर चढवेपर्यंत शीतगृहात ठेवावं लागतं. कारण कृषी माल हा नाशवंत असतो, त्याला फ्रीज किंवा थंड वातावरणात ठेवावं लागतं. अशा वातावरणासाठी प्लग इन चार्जेस द्यावे लागतात. आता हे जे प्लग इन चार्जेस आहे, ज्यांचा शेतमाल किंवा जे कांदा ऑलरेडी बंदरावर आहे, जे अडकलेला आहे त्याच्यासाठी द्यायची गरज नाही. मात्र त्याच्यासाठी शिपिंग चार्जेस म्हणजे जहाजावर चढवतानाचा किंवा जे आपण वाहतूक करू तो चार्ज एक्स्ट्रा आकारण्याची शक्यता आहे. जहाजाच्या जे वाहतूक करतात ते किंवा गव्हर्नमेंट. त्यामुळे अपेडाकडे आता अशी मागणी करण्यात येते आहे. त्यामध्ये तांदूळ निर्यातदारांची संघटना आहे, फळे आणि भाजीपाला निर्यातदार संघटना की ज्याला आपण कांदा निर्यातदार संघटना म्हणतो, हॉर्टिकल्चर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन जे आहे, या दोन्ही मागणी करतायत की आम्हाला याच्यावर 70% सबसिडी द्या. त्यामुळे ही सबसिडी जर दिली नाही तर निर्यातदारांना आता जो रस्त्यामध्ये माल आहे म्हणजे JNPT बंदरावर जो माल पोचला नाहीये, जो ठाण्यामध्येच आहे किंवा जो नाशिकमधनं निघालेला आहे, तो माल खाजगी यार्डमध्ये शीतकरण करण्यासाठी ठेवावा लागेल किंवा थंड करण्यासाठी किंवा ते चार्जेस द्यावे लागतील. आणि ते 1 दिवसाचे 2 दिवसाचे त्या डॉलरमध्ये असतात, काहीशे डॉलरमध्ये असतात. त्याचा खर्च कदाचित ते काही 100-125 कंटेनर असतील तो व्यापाऱ्यांना सहन करावा लागेल, निर्यातदारांना सहन करावा लागेल. तो सहन करावा लागू नये म्हणून आता 70% सबसिडीची मागणी केली जात आहे. ती मागणी मान्य झाली तर मात्र ही परिस्थिती सुरळीत होईल. आता ज्यांचा कांदा 150 कंटेनर असं तुम्ही पेपरमधनं वाचलं असेल, माझ्याकडे बातमी आहे ती 120 कंटेनरची आहे. अनेक जण त्याला फोडणी मीठ मसाला लावून बातमी मोठी करून घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता हे 120 कंटेनर जे अडकले, हे अडकल्यानंतर याला शिपिंग चार्जेस लागणार आहेत, याला प्लग इन चार्जेस लागणार नाही कारण ते ऑलरेडी बंदरामध्ये गेलेले आहेत असं निर्यातदारांनी सांगितलं. हे शिपिंग चार्जेस सुद्धा कमी करावे असा अपेक्षा आहे. ज्या वेळेस युद्धजन्य स्थिती निर्माण होते त्या वेळेस वाहतूकदार किंवा जे जहाज मालक आहेत किंवा ज्याला व्हेसल्स म्हणतो त्यांना भीती वाटते की आमच्यावर हल्ला झाला किंवा काही झालं तर या मालाची सुरक्षा कोणी करायची. आणि ऐन वेळेस स्टेट ऑफ होर्मुझ सारखे जी समुद्रधुनी आहे ती जर बंद झाली तर जहाजाला मोठा फेरा मारावा लागतो. अशा स्थितीमध्ये जहाजाच्या किंवा माल वाहतुकीची किंमत वाढते. ते सगळंच एकूण हे वाढतं, दर वाढतात आणि एका कंटेनरला जिथे 1 रुपया लागणार होता तिथे 1.5 रुपया लागतो किंवा लागू शकतो. अशा स्थितीमध्ये ते शिपिंग चार्जेस वाढवतात. हे सुद्धा काही प्रमाणात त्याची सबसिडी जर गव्हर्नमेंटने दिली तर त्याचा उपयोग होणार आहे. आता या घडीला गव्हर्नमेंट खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की ते सबसिडी देणार आहे की मग त्यांना यावेळेस आणखी काही वेगळ्या गोष्टी करायचे ते आपल्याला समजेल. हे गव्हर्नमेंट शेतकऱ्यांचं आहे की आणखी कोणाचं आहे त्या याच्यामध्ये. ज्या ठिकाणी अशी युद्धजन्य स्थिती येते त्या गव्हर्नमेंट आपल्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचं रक्षण करत असतात. आता ही परिस्थिती किती दिवस राहील? एक तुम्हाला माझ्याकडचा मेसेज आहे तो वाचून दाखवतो आहे. तो आहे युनिफिडर एजन्सीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी पाठवलेला आहे निर्यातदारांना आणि याच्यामध्ये मी त्याचं मराठीत केलेला आहे. तो वाचून मी आता कन्क्लुजन करतो. तुमचा फार वेळ घेणार नाही पण हा व्हिडिओ महत्वाचा आहे.
प्रिय भागीदार, व्यापाऱ्यांनो, ग्राहकांनो, मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या भागातील बदलत्या सुरक्षेच्या परिस्थितीमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जलमार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत या मार्गावरील युनिफिडर एका कंपनीचं हे आहे, सर्व जहाजांची वाहतूक तात्पुरती स्थगित केली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची, जहाजांची आणि आपल्या मालाची सुरक्षितता याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. सध्याची परिस्थिती आणि संबंधित नियमामुळे हा निर्णय घेणे आवश्यक झाले आहे. हा निर्णय आमच्या नियंत्रणाच्या बाहेरचा असल्यानं आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. संबंधित अधिकारी आणि सुरक्षा सल्लागारांशी संपर्कात आहोत. या निर्णयामुळे अरबी आखातातील अरेबियन गल्फ बंदरावर जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या सर्व सेवा उशिरा होऊ शकतात किंवा वेळापत्रकात बदल होऊ शकतो. अडथळे कमी करण्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलत आहोत. आपल्या मालावर काही परिणाम होत असल्यास त्याबद्दलची माहिती आम्ही पाठवू. आता इथपर्यंत ठीक आहे, खाली त्यांनी हे कळवलेलं आहे. थोडक्यात माल जो आहे तो आता काही जहाज म्हणतात की आम्ही घेऊन जाणार नाही, काही म्हणतायत की आम्ही नेऊ पण त्याला थोडा उशीर लागतोय. आता सगळ्यात महत्वाचा विषय, दुबई आणि संपूर्ण आखातामध्ये इराण तिथे हल्ले करतंय हे तुम्ही बघितलेलं आहे. या ठिकाणी शेतमालांच्या, फळांच्या किमती वाढलेल्या आहे. रमजानचा सीझन चालू आहे आणि निर्यातदार असं सांगतात की या घडीला हा आपला अतिशय पीक सीझन असतो. या ठिकाणी निर्यात किंवा मागणी असल्यानं निर्यात मोठ्या प्रमाणात होते. ते मग द्राक्ष असेल, तांदूळ असेल किंवा आपला कांदा असेल. आता हा सीझन आपल्याला गरजेचा आहे. काही याच्यामध्ये म्हणजे रमजान सुरू होऊन आता निम्मा हे होत आलेलं आहे, म्हणजे निम्मा रमजान आता संपतो आहे. ऑलरेडी जी मागणी करायची आहे, म्हणजे काही विश्लेषकांनी असं सांगितलं की ऑलरेडी आपला शेतमाल गेला आहे, त्यामध्ये कांदा पण गेलेला आहे, तांदूळ पण गेला आहे किंवा काही गेला आहे, पण काही मात्र जवळपास 1000 ते 1500 कंटेनर अडकून आहेत. काही जात आहेत, पण काही ऑलरेडी गेलेले असल्यानं जो निर्यातीचा हिस्सा आहे तो आपण करून झालेला आहे. आता उरलेलाच भाग आहे, म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं आहे. तो सुद्धा येत्या 2-3 दिवसात सुधारेल. याचं कारण त्यांच्या देशात सुद्धा महागाई वाढेल. कांदा चौपट झाला, तांदूळ महागला, त्यांची पण आयात निर्यात धोरणं याच्यामध्ये विस्कळीत होतील. आयात निर्यातीवर परिणाम होईल आणि अर्थव्यवस्था गडगडू शकते. हेच कारण लक्षात घ्या. पेट्रोल त्यांच्याकडे खूप आहे, डिझेल खूप आहे, पण ते पिता येत नाही किंवा खाता येत नाही. त्याच्यासाठी कांदाच लागतो, तांदूळ लागतो, टोमॅटो किंवा फळच लागतात. त्यामुळे येत्या 2-3 दिवसामध्ये हे सिच्युएशन बदलेल, ही स्थिती बदलेल. काळजी करू नका. परत एकदा सांगतो, येत्या 2-3 दिवसामध्ये ही परिस्थिती बदलेल. काळजी करू नका असं निर्यातदार या संदर्भातले विश्लेषक सांगत आहेत. त्यामुळे गल्फच्या बाजूला आखाती देशांना कांदा कमी जातोय म्हणून किंवा तिथं अडचणी येत आहेत म्हणून तुमची निर्यात थांबली का? निर्यात थांबलेली नाही. आता निर्यात कुठे कुठे सुरू आहे ते सांगतो या सगळ्या याच्यामध्ये. फक्त हा निर्यातीचा एवढ्या 8-10 दिवसाचा भाग जास्त असतो, त्याचा तुमच्या बाजारभावावर परिणाम होतो थोडासा. मात्र सध्या 2-3 दिवस तुम्हाला थांबावं लागेल. निर्यात आता कुठे कुठे सुरू आहे ते तुम्हाला सांगतो. सध्या श्रीलंका, त्याच्यानंतर नेपाळ, त्यानंतर सिंगापूर, त्याच्यानंतर व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि मलेशिया. थोडक्यात पूर्वेकडचा जो आशिया आहे, पूर्व आशियामध्ये आपली निर्यात अतिशय चांगली सुरळीत सुरू आहे. एका निर्यातदारांनी मला असं सांगितलं की मी कालच या पूर्व आशियामध्ये माझे 7 ते 8 कंटेनर कांद्याचे गेलेले आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाल कांदा आता घटतोय. लाल कांदा या आठवड्यात किंवा तो घटून मग उन्हाळी कांदा सुरू होईल. हा सुद्धा एक गॅप त्याच्यामध्ये येईल आणि याचाही परिणाम तुमच्या बाजारभावावर होईल. एका बाजूला अर्ध्याच्या वर निर्यात सुरळीत आहे, दुसऱ्या बाजूला लाल कांदा संपत आहे. उन्हाळी कांदा हळूहळू येईल. उन्हाळी कांदा तातडीनं घाई करायचं कारण नाही, साठवून ठेवा, सोय असेल तर साठवून ठेवा. आणि तिसऱ्या बाजूला ही जी परिस्थिती आहे ती 2 ते 3 दिवसात निवळेल. त्याच्यावर सोल्युशन निघेल, गव्हर्नमेंट काहीतरी बाजू घेईल. या सगळ्या याच्यातला एकत्र परिणाम तुमचे कांद्याचे बाजारभाव पडणार नाही. बाजार समित्या अनेक आता सुरू आहेत, अनेक बंद आहे. आज अहिल्यानगरचे जे बाजारभाव आहे ते 650 ते 800 पर्यंत खाली आलेले आहे. त्याला निर्यातच नाहीत, अनेक इतर कारण आहे. या संदर्भात आपण
मेंबरशिपसाठीच्या व्हिडिओमध्ये अगदी बारकाईनं दिलेले आहे, हे आधीच प्रेडिक्शन केलेलं होतं. मात्र त्याच्यानंतरचा काळ बदलू शकतो. सकारात्मक राहूया. नकारात्मक बातम्या किती वाचायच्या आणि किती स्वतःचं नुकसान मानसिक शारीरिक करून घ्यायचं, हे मला असं वाटतं तुम्ही ठरवायचं आहे. या स्थितीत जर कोणी अगदीच 10 रुपये आणि फुकट भाव कांदा मागत असेल तर काय करायचं, त्याला कसा प्रश्न विचारायचा, त्या बाजार व्यवस्थेला, हे तुम्हाला आता चांगलंच माहिती आहे. जोडून राहा, सकारात्मक राहा. परिस्थिती या आठवड्यानंतर, होळीनंतर बदलेल. धन्यवाद.